नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ऑनलाईन अर्ज करत असताना खूप साऱ्या युजर्सना खूप साऱ्या अडचणी येत आहेत. त्या अडचणी कुठल्या आहेत आणि त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही स्वतः घर बसल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ॲप्लिकेशनद्वारे अर्ज करू शकता. अर्ज करताना यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत. त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, एका मोबाईलवरून किती अर्ज भरता येतील. एका मोबाईलवरून एक मोबाईल नंबर टाकून तुम्ही एकच अर्ज भरू शकता. त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज भरायचा असेल तर त्याच मोबाईलवरून तुम्ही अर्ज भरू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला लॉग आउट करावं लागेल आणि दुसऱ्या महिलेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्या महिलेची प्रोफाईल अपडेट करावी लागेल. म्हणजे तुम्ही एका मोबाईलवरून कितीही अर्ज भरू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या महिलेचा वेगळा मोबाईल नंबर टाकावा लागेल. एका मोबाईलवरून तुम्ही कितीही अर्ज भरू शकता, फक्त प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा मोबाईल नंबर तुम्हाला वापरावे लागेल. रेशन कार्डचा फोटो चालेल का? रेशन कार्ड अपलोड करताना तुम्हाला रेशन कार्डचं फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करावं लागेल. फ्रंट साईडमध्ये तुमच्या जे रेशन कार्डचा कुटुंब प्रमुख असतो त्याचं नाव असतं आणि पाठीमागच्या साईडला रेशन कार्डवरील पूर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे असतात. हे दोन्ही फोटो तुम्हाला एकाच इमेजमध्ये ॲड करून तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता ह्या दोन फोटो एका इमेजमध्ये कशा ॲड करायच्या याबद्दलची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर जॉईंट बँक अकाउंट्स असेल तर चालेल का? जॉईंट बँक अकाउंट अपलोड करू नका. या योजनेसाठी 2 महिने वेळ आहे. त्यामुळं त्या महिलेचं नावचं स्वतंत्र बँक अकाउंट काढा आणि त्या महिलेच्या नावचंच बँक पासबुक तुम्ही अपलोड करा. डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायची की झेरॉक्स कॉपी? तर इथं तुम्ही अर्ज भरत असताना जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील तर ओरिजिनल डॉक्युमेंटच स्कॅन करून अपलोड करा किंवा त्याची बरोबर फोटो काढून इमेज काढूनच तुम्हाला अपलोड करा. जर तुमच्याकडे काही कारणास्तव फक्त झेरॉक्सच उपलब्ध असेल तर ती तुम्ही योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर बँक पासबुक कोणत्या बँकेचे चालेल? बँक पासबुक कोणत्याही नॅशनलाइज बँकेचे चालेल, ज्याला तुमचे म्हणजे महिलेचे आधार लिंक असणे गरजेचे आहे. कारण हे जे पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत. तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेचे खाते यासाठी देऊ शकता. महिलेचे लग्न झाले आहे परंतु सर्व डॉक्युमेंट्स बाहेरचे आहेत, जसे आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्डमध्येही माहेरकडले नाव आहे, तर अर्ज कुठे भरायचा? जर त्या महिलेकडे सर्व डॉक्युमेंट्स माहेरचे असतील तर सर्व माहिती माहेरची भरा आणि अर्जही तुम्हाला माहेरच्या पूर्ण कागदपत्रानुसार करावं लागेल. महिलेचं आधार कार्ड माहेरचं, महिलेचं रेशन कार्ड माहेरचं, महिलेचं वोटिंग कार्ड किंवा TC माहेरची. अशा प्रकारे तुम्ही हा सर्व अर्ज महिलेच्या माहेरील नावावर भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो अर्ज कुठे द्यायचा आहे का? म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक किंवा कुठे द्यायचा आहे का? तर सध्या तरी तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्याचं स्टेटस तुम्हाला तुमच्या त्या ॲप्लिकेशनमध्ये दाखवणार आहे. तो अर्ज छाननीसाठी तुमचा ऑनलाईनच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अद्याप तरी हा अर्ज कुठेही सबमिट करायचा नाही. फॉर्म भरत असताना ॲप खूप स्लो चालत आहे किंवा ओपन होत नाही, तर काय करावे? तर या ॲप्लिकेशनवर खूप सारे लोक एकत्र फॉर्म भरत असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी या ॲप्लिकेशनवर अर्ज भरण्यासाठी ट्राय करा. या ॲपवर खूप सारा सर्व्हरवर लोड येत असल्यामुळे क्रॅश होत आहे आणि या योजनेसाठी 2 महिने आहेत. त्यामुळं घाईगडबड करू नका. ज्यावेळेस ॲप्लिकेशन सुरळीत चालू होईल त्यावेळेस अर्ज भरण्याचा प्रयत्न करा. एका कुटुंबातील किती महिला फॉर्म भरू शकतात? एका कुटुंबातील 2 महिला फॉर्म भरू शकतात. एक विवाहित आणि एक अविवाहित जिचे वय 21 वर्षे असेल किंवा एका रेशन कार्डवरील 2 विवाहित महिला हे हा फॉर्म भरू शकतात. म्हणजे एका कुटुंबातील 2 महिला यासाठी पात्र असणार आहेत. तर ॲप्लिकेशनवर अर्ज भरत असताना आमचा तालुका दाखवत नाही. तर मगाशी सांगितलं की ॲप्लिकेशनवर खूप सारा लोड असल्यामुळे तुमचा कधी-कधी जिल्हा दाखवत नाही, कधी-कधी तालुका दाखवत नाही. अशा वेळेस तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागेल. फॉर्म भरत असताना IFSC कोड किंवा अकाउंट नंबर किंवा नाव चुकलं आहे, आता एडिट होत नाही, काय करावे? या फॉर्ममध्ये सध्या तरी एडिटचं ऑप्शन दिलेलं नाही. त्यामुळे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा आणि यामध्ये कुठलीही तुमची चूक होणार नाही याची खात्री करा. तर या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी 2 महिने आहेत. त्यामुळं घाई करू नका, घाईगडबडीत चुका करू नका. याला एडिट ऑप्शन सध्या तरी नाही. जर काही चुकले तर त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकत नाहीत. डॉक्युमेंट साईज काय असायला हवी?
इथं डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना तुम्हाला JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत, ज्याची साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी. पोस्टाचे बँक अकाउंट चालेल का? तर पोस्टाचे बँक अकाउंट जे डिजिटल बँक अकाउंट आहे, जे की तुमच्या आधारला लिंक आहे, असे बँक अकाउंट चालेल. कारण हे जे पैसे येणार आहेत ते DBTद्वारे येणार आहेत. त्यामुळे तुमचं पोस्टाचं जर डिजिटल बँक अकाउंट असेल तर तुम्हाला ते चालेल. इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं बँक अकाउंट याच्यासाठी चालेल. रेशन कार्डमध्ये महिलेचे नाव नाही. नाव कंपल्सरी आहे का? हो, जर तुम्ही रेशन कार्ड हा पुरावा म्हणून सादर करत असाल तर त्यामध्ये महिलेचं नाव असणं आवश्यक आहे. जन्मदाखला किंवा टी-सी माहेरचा आहे चालेल का? जन्मदाखला आणि टी-सी माहेरचा असल्यामुळे त्याच्यावर माहेरचाच उल्लेख असणार आहे आणि तिकडचे नाव असणार आहे. त्यामुळं तुम्ही टी-सी किंवा जन्मदाखला हा देऊ शकता. महिला जर बाहेर राज्यातील असेल तर काय करायचे? तर महिला जर बाहेर राज्यातील असेल तर यामध्ये अद्याप कुठलंही अपडेट आलेलं नाही. त्यानंतर अपडेट आल्यानंतर यामध्ये कळवलं जाईल. डिजिटल राशन कार्ड किंवा ऑनलाईन प्रिंट चालेल का? डिजिटल राशन कार्ड किंवा ऑनलाईन प्रिंटमध्ये महिलेचं नाव असेल तर चालेल, परंतु शक्य असल्यास तुम्ही ऑफलाईन रेशन कार्ड अपलोड करा. कारण GRमध्ये असे कुठेही उल्लेख केला नाही किंवा नमूद केलं नाही की डिजिटल किंवा जे फिजिकल राशन कार्ड आहे असं अपलोड करायला हवं. तर प्रोफाईल भरत असताना प्रत्येक महिलेचे वेगवेगळे प्रोफाईल भरायचे का? हो, तर प्रत्येक महिलेचं प्रोफाईल वेगळं भरायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक महिलेचा वेगवेगळा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि यामध्ये कागदपत्रे अपलोड करत असताना तुम्हाला आधारचा फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे. रेशन कार्डची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे. तुमच्या मतदान कार्डची फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करायची आहे. ही दोन्हीही एका इमेजमध्ये कसे घ्यायचे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे अर्ज भरत असताना अशा ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणीचं निराकरण करण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु या व्यतिरिक्त जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.